सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। आसो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्म पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं,
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठला सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे नवीन महागाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. नाम संकीर्तन आणि हरिकथा या 2 साधनांचा परिणाम आम्हाला भगवत प्राप्ती झाली आणि आम्हाला जी अवस्था प्राप्त झाली त्याच्यामुळे जे फलश्रुती झाली या फलश्रुतीचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला साधारणपणे प्रत्येक जीव जन्माला आला की त्याचं एकच कर्तव्य आहे या जगामध्ये, जीव शिवाला जाऊन मिळाला पाहिजे. बस एवढं काम झालं की ते कधी हो, कुणाचं 10 वर्षात होईल, 20 वर्षात होईल, 50 वर्षात होईल, 100 वर्षात होईल, पण जन्म आपलं जोपर्यंत आयुष्य आहे त्याच्यामध्ये एक काम आपल्याला करायचं, बाकीचं कोणतं काम राहिलं तरी काय हरकत, पण जीव शिवाला मिळाला पाहिजे म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात की जीव जर ब्रह्मस्वरूप करायचा असेल तर काहीतरी साधन करावं लागेल. आणि मग ही साधनं आम्ही कोणती निवडली तर 2च साधनं निवडली. त्याच्यामध्ये पहिलं साधन आम्ही निवडलं नामस्मरण आणि दुसरं साधन निवडलं हरिकथा. या 2च साधनाद्वारे आम्ही ब्रह्मप्राप्ती केली आणि त्याच्यामुळं आम्हाला अशी अवस्था प्राप्त झाली की आम्हाला सर्व काळ समाधान लाभलं, चित्ताला शांती लाभली, सर्व सुख आमच्या पायाशी येऊन लोटांगण घालू लागली आणि आम्ही आनंदानं निर्भर होऊन डोलू लागलो. आता आम्ही कुठं उभा आहेत, महागावात आहेत, जुन्या नव्या किंवा इतर ठिकाणी, आम्हाला आता याचा आठव सुद्धा राहिला नाही, देहाचाच विसर पडला आणि आम्ही इथून पुढे जीही कर्म करालो ती भगवत स्वरूप ब्रह्मार्पण समजून करालो. त्याच्यामुळं आम्हाला पाप पुण्याचाही कधी त्याचा फळाचा विचार करायचा संबंध आला नाही, किंबहुना पाप पुण्य आम्हाला लागणारच नाही अशी अवस्थाच आम्ही प्राप्त करून घेतली. त्याच्यामुळे हे 2 साधनं किती महत्वाचे आहेत याचं सविस्तर प्रतिपादन या अभंगात केलेलं आहे. विठ्ठला बरं, आता जीवाच्या आवडीचा विषय काय आहे? आपल्याला काय आवडते? विषय आवडतात, शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि साधारणपणे प्रत्येक माणूस विषयात अडकलेला आहे, संसारात अडकलेला आहे, जन्म मरणाच्या बंधनात अडकलेला आहे. आणि त्याचं कारण आहे अविद्या आणि अज्ञान. ह्या 2च कारणामुळं आपण ह्या फजितीत पडलेलो आहोत. आता मला सांगा, एखाद्या ज्याचं वय झाले त्याला जर विचारलं, बाबा तुम्ही एवढं वर्ष वडाताण करून संसार केला, शेवटी हाती काय आलं, तर जवळपास मला वाटते त्याच्या हाती काही लागलेला पुरावा, काही संसार हातात काही येऊच देत नाही. अंतकाळी संसार
तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नये. निराधार योजना दाखवते, वापरून घेते माणसाला संसार. त्याच्या अंगात जो रग आहे तोपर्यंत वापरून घ्यायचे आणि म्हातारपणी निराधार योजना दाखवायची. ज्ञानोबा राय म्हणतात, एक असलं झाड आहे, ह्याला किती खत पाणी घाला, कोणाला? या संसार रूपी वृक्षाला किती जरी खत पाणी घातलं तर ह्याला फळच येणार नाही. का? ते झाडच असं आहे, यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पंडुसुता ती रुखुची ये. हा वृक्ष वृक्ष आहे, त्याच्यामुळं फार या संसाराकडून अपेक्षा करायची नाही. आता दुसरं, जन्म मरण रूपी फेऱ्यामध्ये तुम्ही अडकलात. आता या फेऱ्यातूनही तुम्हाला सुटायचा प्रयत्न करायचा. बऱ्याच माणसांनी प्रयत्न केले पण काही काही गोष्टी आड आल्या. म्हणून तुकोबराय सांगतात की नित्य नवा दिश जागृतीचा, दररोज जागृत राहावं लागतं, मग याच्यातून सुद्धा सुटका होईल. बरं, त्याच्यानंतर अज्ञान आणि अविद्या या दोन्हीमुळे तर जीव झालेला आहे. वास्तविक आपण शिवच होतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं असताना सुद्धा कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जे ती. असा प्रकार आहे म्हणले. बरं, मग आता ह्या संसारात तर तुम्ही पडलात. थोडेसे ह्याचे मी दुःखाचे प्रमाण घेऊ नका, तुम्हाला मला सुखाकडे न्यायचे, फक्त मी तोंडी प्रमाण सांगतो. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती सीन त्याचा वाहू नये, किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. माणसं रात्रंदिवस बेजार आहेत संसारात, डे नाईट ड्युटी करतात. रिटायर झालं तरी रिट्राय करतात, तरी सुद्धा सुख हाती लागल्याचा पत्ता. अहो, माऊली म्हणतात, कुणाला सुख विचारता? या संसारात सुखच नाही. कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. त्याची सुरुवात काय? संसारी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, आणि कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मस्त बाज टाकले म्हणजे बाजावर तुम्हाला अंथरून टाकले, पण खालून इंगळ्या डसायल्यात. किंवा ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्ख तो वचना येऊ पाहे. त्या बाजाला ढेकणं झालेत, असला संसार, त्याच्यात तुम्ही सुख शोधता. सुखाची झोप लागेल का? हे मूर्खत्व वचना येऊ पाहे. विठ्ठला मग आता तुम्ही म्हणाल, आता बस झाला, आम्ही ह्या संसारात तर पडलो, आता ह्याच्यातून तरण्याचा मार्ग सांगा. सगळ्यांना माहित आहे संसार दुःखरूप आहे. या संसारातून जर तरायचं असेल तर इथं एकच गोष्ट करावी लागेल, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय संसारा आली आहे एक सुख आहे. संसारा आली आहे एक सुख आहे. संसारा आली एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. संसारा आली एक
ऍड्रेस, या ऍड्रेसवर पोस्टमॅन जायचं. कोणता पत्ता आहे सुखाचा? संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. या मार्गाने गेल्यास मग दुःखच नाही, इहलोकातही नाही परलोकातही नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. दोन्ही ठाई फायदा आहे, दोन्ही ठिकाणी. मग एवढा फायदा असेल, फक्त आपल्याला त्याचा ऍड्रेस माहित नाही. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण विषयात संसारात गडून गेलो, आपल्याला कुठं जायचंय, मी कुठून आलो आणि मला काय करायचंय ह्याचा विसर पडला आणि दुसराच तमाशा करत बसलो. मग ही माया हा चित्रपट तुम्हाला उलटा दाखवते. त्याचं कारण तुम्हाला मगच सांगितलं. कल्पना, अविद्या आणि अज्ञान तुम्हाला खरा आणि मायेचा जो पडदा आहे तो तुम्हाला खरा चित्रपट दाखवतच नाही. खोटं ते खरं दाखवते आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, पण तुम्हाला उलट दिसतंय. विठ्ठला बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, अविनाश परमात्मा आहे पण तो दिसत नाही, कुठं राहतो, त्याच्यावर प्रेम करायचंय आणि अविनाश परमात्म्याला ह्या जन्मामध्ये प्राप्त करायचं. या जन्मात नाही झालं तर बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. कोणत्या का होईना एका जन्मात देवाला प्राप्त करायचे. आणि हे विश्वच वासुदेव आहे. हे जगच कसं आहे? सगळं जग सर्वम खलविदम ब्रह्म, सगळं जगच कसं आहे? ब्रह्मस्वरूप आहे. असं ज्ञान करून घ्यायचं आणि मग या जीवाची इति कर्तव्यता पूर्ण होते. तोपर्यंत होत नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तेव्हा जन्माचं सार्थक आहे. आता इथपर्यंत तुम्ही आलात. आता तुकोबरायने निवडलेले साधन मी तुम्हाला सांगतो. नामचिंतन आणि हरिकथा. आता मी फारसा परिहार दिलेला नाही, त्याचं कारण वेळेकडे पाहतोय मी. त्याच्यातच वेळ गेला तर पुन्हा तुम्हाला काय ऐकणार आहे? आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा चालू आहे. तुम्हाला माहित आहे का श्रीमद भागवत कुणी लिहिलं? अहो 18ही पुराण कुणी लिहिली? भागवत एक महापुराण आहे. असे 18 पुराण आहेत. पद्म पुराण, वराह पुराण, कुर्म पुराण, 18 पुराण आहेत असे. त्याच्यामधलं भागवत महापुराण. हे 18ही पुराण व्यासांनी लिहिली. महर्षी वेदव्यास, त्यांना भगवान वेदव्यास म्हणतात. कशी बुद्धी असेल पहा. व्यास म्हणजे कोण होते? साधारण होते का? ज्ञानोबराय म्हणतात व्यास म्हणजे साधारण नाही. मनोनी महाभारती जे नाही, ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणी पे पाही, व्यासोच्चिष्ट जगत्रय. या त्रिजगतात जेवढं ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. आता कोणी स्वतःला ज्ञानी समजायचं ना अहंकार करायचं काम आहे का काम? पण आपण मोकळाच अहंकार करतो. ज्ञानाचा होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणे असं बोलत जा. चारी वेद मुखोद्गत वाणी.
पण कशामध्ये हानी झाली? गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. असं कार्यक्रम आहे. आता इथं जे व्यास ज्यांना त्रिकाल ज्ञानी होते, भूत वर्तमान भविष्याचं ज्ञान होतं, उद्या काय होणार आहे याचं सुद्धा ज्ञान होतं, 1000 वर्षाचं पुढचं ज्यांना दिसतंय त्यांना म्हणायचं ऋषी. संसाराच्या पलीकडचं ज्यांना दिसतंय ते ऋषी, आणि संसारातलंच ज्यांना दिसतंय ते तुम्ही आम्ही जीव. विठ्ठला विठ्ठला म्हणून वेदव्यास कोण होते मी सांगत होतो. अचतुर्वदनो ब्रह्मा, द्विबाहु परो हरी, आभाल लोचन शंभुर भगवान बादरायण. 4 तोंड नाहीत पण ब्रह्माच आहेत, 3रा डोळा नाही पण शंकर आहेत, 4 हात नाहीत पण विष्णू आहेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असलेले व्यास. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. संपूर्ण जगाला ज्ञानमय प्रदीप म्हणजे हा ज्ञानाचा दीपक, महाभारत रूपी ज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी वाटलेला आहे. आता असे व्यास कशासाठी सांगाल मी, की आपल्या गावात भागवत सुरू आहे, त्याचे करते, भागवताचे लेखन करते कोण आहे? त्याच्यात पुन्हा प्रश्न. व्यास म्हणले मी भागवत लिहिणार आहे, महाभारत, भागवत नाही. भागवताचं आता तुम्हाला लक्षात आलं. महाभारत सुद्धा कोणी लिहिलं? व्यासांनीच लिहिलं. जेव्हा महाभारत लिहित होते तेव्हा देवाला विचारलं मला लेखक पाहिजे कोणतरी. देव म्हणले आपले गणपती बाप्पाला घेऊन जा. गणपती बाप्पा लिहायला आणि व्यास सांगायला. 1.25 लाख श्लोक लिहिले. किती? पण त्या दोघात एक अटीतटी झाल्या होत्या. गणपती बाप्पा म्हणले मी येतो, पण माझी एक आट आहे, म्हणले माझी लेखणी बंद नाही पडली पाहिजे, फास्ट श्लोक सांगायचे, टाइमपास करायचा नाही कीर्तनात, फास्ट चालू द्यायचं. हो म्हणले काय हरकत नाही, पण म्हणले माझ्या श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तू पुढे जायचं नाही गणपतीला. गणपती मंजूर म्हणले. मग 100 श्लोक सोपे सांगायचे आणि 1 फूट श्लोक मध्ये टाकायचा, म्हणजे अवघड श्लोक सोडवीत बसायचे. गणपती बाप्पा डोक्याला हात लावायचे, जी बुद्धीची देवता आहे. म्हणजे व्यास किती महान असतील ह्याच्यावरून कल्पना करा. विठ्ठला एक तर गारवा, त्याच्या दह्याचा नाद, म्हणजे घसा चलना झालाय, म्हणून तुमच्या गुळाचा थोडा आधार घ्या. चल हळूहळू घसा उकलतो माझा सुद्धा. कुठवर आलं होतं? व्यासांचं चालू होतं आपलं. मग या व्यासांनी एवढे पुराण लिहिले, त्याच्यातलं श्रीमद भागवत महापुराण आपल्या इथं आपण श्रवण करत आहात. आता भागवत कुणी कुणाला सांगितलं हा प्रश्न आहे. पहिल्या दिवशी मला वाटते महाराज उपस्थित असतील, त्यांनी सांगितलंच असणार तुम्हाला. जे वैराग्य मूर्ती शुकाचार्य, जन्मताची संसार त्यजियेला सुखे, तोची एक निष्कलंके तुका म्हणे. शुकाचार्य काही साधे महात्मा आहेत का? आईच्या गर्भात 12 वर्ष होते. साधारण लेकरू 9 महिन्याच्या वर नसते कुणाचं, एखाद्याचं 10व्या महिन्यात. 12 वर्ष गर्भात. ब्राह्मणाचे पोर एक केळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्ष गर्भात दुःख आटवत होते. बरं, बाहेर आल्यावर जे व्यास पळायला लागले, शुकाचार्य पळायला लागले पुढे, आणि शुकाचार्यांचे वडील म्हणजे व्यास. बघा आता बाप एवढा हुशार, आता सांगितलं पोरग कसलं असेल. अहो बाप से बेटा सवाई, असलं पोरग खतरनाक. एखादच असावं पण असं असावं. 100 काय, एकच वाघाची डरकाळी फोडणारा पाहिजे, असा सिंहाचा छावा. पळायला लागले पुढे आणि जन्मताच तद्रुपता साधली सृष्टीशी. शुका शुका म्हणून हाक मारू लागले व्यास, तर वनस्पती ओ ओ म्हणू लागल्या. बघा आता सृष्टीशी तादात्म्य साधलं. जन्मताच असलं वैराग्य
असली विरक्ती, आणि तिथंच ज्ञान टिकते. ज्ञानाचं बेसमेंट काय आहे? विरक्ती जेवढी तेवढं ज्ञान. विठ्ठला श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. ज्याचा इंद्रिय निग्रह चांगला आणि ज्याची श्रद्धा दृढ त्यालाच ज्ञान मिळते. आणि ज्ञान मिळाल्याशिवाय मोक्ष नाही. तुम्ही शतजन्म जरी फिरलात, 100 जन्म घेऊन जरी फिरलात आणि कुठेही किती व्रत केले, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम ज्ञान विहीन सर्वमतेन मुक्तिम न भजती जन्मशतेन. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शतजन्म जरी घेतले तर ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशते. मुक्ती तुम्हाला वरणारच नाही. मुक्ती नावाची बायको मिळतच नाही. तुकोबराय फक्त म्हणले, तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी. आम्ही तर तिला वरले म्हणले, फक्त अक्षता टाकायच्या राहिल्या. तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी आता दिवस चारी खेळी मेळी. हे तुकोबराय म्हणू शकतात. मोक्ष सुका हनोलाता. आपल्याला नाही, आपल्याला मिळालाच नाही. मोक्ष मिळावा मग नको म्हणावा. हे अभावी ब्रह्मचर्य म्हणायचं. एखाद्या पोराला विचारलं लग्न का केलं नाही म्हणलं आपण ब्रह्मचर्य आहे. पुन्हा थोडस गावात फिरल्यावर एकाला विचारलं ते ब्रह्मचर्य राहिलाय म्हणून महात्मा दिसतोय. कशाचा महात्मा महाराज? पोरगीच कोणी देईना म्हणून ब्रह्मचर्य राहिलाय. पोरगीच कोणी देईना म्हणजे अभावी ब्रह्मचर्य. त्याला मिळावी आणि मग त्याग करावा. त्याला मिळालीच नाही म्हणून ब्रह्मचारी. असं होईल का? अरे मिळावी आणि शुकाचार्यासारखा विरक्त महात्मा असावा, त्याला किंमत आहे. विठ्ठला शुकाचार्याला हाक मारत मारत पुढे गेले. पुढे सरोवरात काही महिला स्नान करत होत्या, अप्सरा. शुकाचार्य देहावरच नव्हते. असो ऐसा कोटे देहाचा विसर पाडी. मग देहाचा विसर पडलेला होता. असा महात्मा जात असताना शुकाचार्याला पाठीमागून व्यास हाक मारायले, शुका शुका. सरोवरापाशी आल्यावर त्या नग्न स्त्रिया वस्त्र घ्यायला लागल्या. व्यास म्हणले, मी म्हातारा दाढीवाला, इथून माझं तरुण पोरग गेलं तेव्हा तुम्ही लाजल्या नाहीत आणि मी आल्यास लाजता. त्यांनी सांगितलं, ओ व्यास महर्षी, तुम्ही देहावर आहेत. तो गेलेला महात्मा देहावरच नव्हता, मग कसली लाज? त्याच्या पुढे ही स्त्री आणि हा पुरुष हा भेदच नव्हता. असा अभेद महात्मा, अभेद ज्ञान प्राप्त झालेला होता. व्यास म्हणले, पोरग आपल्यापेक्षा भारी आहे. पुढे गेले. थांब म्हणले, तू आता निघालासच तर एका चांगल्या महात्म्याकडे जाय. जनक बेटी भेटीसी पाठविला तेने अभिमानाने खोटे केले. कुठं पाठविलं? जनकाच्या भेटीला. आता जनक काय साधारण महात्मा आहे का? जनकाची कथा नंतर सांगतो. विठ्ठला एवढी पार्श्वभूमी ह्याच्यासाठी सांगितली की मी शुकसनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता. एकटं भागवत सांगितलं 7 दिवस परीक्षितीला. नीट आहे का? आता महत्वाचा मुद्दा मला हे सांगायचा होता. सांगणारे कोण आहेत? शुकाचार्य. त्यांचा अधिकार सांगण्यात एवढा वेळ गेला. आता ऐकणारा एक श्रोता आहे, त्याचं नाव आहे परीक्षित किंवा परीक्षित. पांडवांचा वंशज आहे तो. पांडवांचा वंशज आहे. उत्तरेच्या गर्भात बघा, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्जुनाची बायको सुभद्रा, सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. थोडं बोला. अभिमन्यू एवढं तर माहित असतं, चक्रव्यूहात अडकून ज्याला वीर मरण आलं, संस्कृतीसाठी ज्यानं बलिदान दिलं आणि देव सुद्धा ज्याच्या बलिदानानंतर रडले. कृष्णाच्या डोळ्यात सुद्धा 2 अश्रू आले फक्त अभिमन्यूच्या बलिदानासाठी. वीर होता, असा शूरपुत्र जन्माला यावा अभिमन्यू सारखा. 16 वर्षाचा पोरग, पण चक्रव्यूह भेदन केलं आणि एकट्याला गाठून सगळ्या कौरवांनी मारलं, पण बलिदान दिलं आणि संस्कृतीचा विजय झाला. पांडवांच्या विजयामध्ये सगळ्यात मोठं बलिदान कुणाचं असेल तर अभिमन्यूचं आहे. आता अभिमन्यू असा म्हणल्यास हा जो
अभिमन्यूची बायको उत्तरा, उत्तरेच्या पोटात तेव्हा गर्भ होता, म्हणजे गर्भवती होती, आणि त्या पोटातला गर्भ जो होता तो होता परीक्षितीचा. इथपर्यंत कळालं. जजमेंट लागल्याशिवाय पुढचं कळणार नाही, म्हणून एवढं सांगावं. कोण कुठून आला, नेमका परीक्षिती कुठून उगवला, एवढं तर कळावं. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, बॅकग्राऊंड कळाल्याशिवाय माणसानं बोलत जाऊ नये. रघुकुळात एक एक राजा असा होता की त्याच्या पुढे हजार भऱ्या नतमस्तक व्हावं लागायचं. तुम्ही कुणाची कुंडली काढा, राजा हरिश्चंद्र काढा, सगर काढा, रुक्मांगद काढा, अंबऋषी काढा, एक एक महात्मे हजार भऱ्या जरी नमन केलं, आपल्या या देहाचं कातड जरी काढून त्यांच्या पायात जोडे घातले तरी उपकार फिटणार नाहीत. असे रघुकुळात एक एक राजे झालेत. रघु, आज, दिलीप, दशरथ हे सगळे रामापर्यंत. इक्ष्वाकू वंश म्हणजे सूर्यवंश. मला वाटतं इथं बरेच सूर्यवंशी आहेत, तर आपल्या वंशात राम जन्माला आलेत इक्ष्वाकू वंशामध्ये. तर ह्या इक्ष्वाकू कुळातले एक एक राजे जर मी सांगत बसलो त्यांचा पराक्रम, तर आपलं रात्रभर कीर्तन होऊन जाईल. पुन्हा कधी तुम्हाला विषय येईल तशी एका एका राजाची माहिती सांगतो, किंवा तुम्ही भागवतात, रामायणात ऐका. टाइमच्या अभावी मी कट करतो, कारण पुढे जायचे आपल्याला. कशासाठी बॅकग्राऊंड सांगालोय असं बघावं लागते. कुळ इकडं जनकाचं कुळ, इकडं जेव्हा लग्न जमवायचं असते तेव्हा ब्राह्मण काय करतो, दोन्हीकडलं कुळ बघतो, गोत्र बघतो, आणि 36 गुण जुळतेत का बघतो नवरा नवरीचे का. पुढे उद्याच लगेच भांडणं आणि महिन्यानंच घटस्फोट. हे असले जे कुटाणे आहेत ते गुण न जुळल्यामुळं. म्हणून 12व्या अध्यायात देवानं 36 गुण सांगितले. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुणैवच, निर्ममो निरंकार, समदुःख सुख क्षमी, संतुष्ट सततं योगी, यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिया. असे यो मद्भक्त म्हणे 36 गुण सांगितलेत. हे 36ला 36 जर आपले देवाचे जुळले तर माझं देवाचं लग्न होते, अन्यथा देव आपल्याला स्वीकारत नाही. विठ्ठला त्या उत्तरेच्या गर्भातला अभिमन्यूचा मुलगा म्हणजे परीक्षित, आणि पुढे त्याच परीक्षितीचा मुलगा जो जन्मेजय आहे त्याची कथा मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. आता हा परीक्षित श्रोता आहे. एके दिवशी या परीक्षिताकडून एक चूक घडली. काय घडली तुम्हाला सगळ्याला माहित आहे. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. उगत चलत चलत पोरायनं. हे कसं असतंय, टिंगल टवाळी करतात. साधू कोण, महात्मा कोण, मला काय कपड्यावरून कळतो का. बसलेले असताना ह्याला तहान लागली आणि गेला. त्याच्या पोरानं शाप दिला, माझ्या बापाच्या गळ्यात जन्मलेला साप टाकलाय, 7 दिवसात तक्षक नावाचा नाग चावून त्याचा मृत्यू होईल. घ्या दणका. असली टिंगल टवाळी बहुतेक. म्हणून कधी जरा सावध. आपल्यापेक्षा पुढचा कोण आहे. हा लंगोटी यार असल्यास चलते आपलं सगळी षष्टीचा प्रयोग चाचीचे, पण महात्म्या पुढे जरा सांभाळून जावं लागते. महात्म्या पुढे जसं सांब एकदा गेला होता. सांब कृष्णाचा मुलगा असून उगच पोट वाढवलं. ऋषी जवळ गेले, म्हणले ह्याला पोरग होईल का पोरगी. त्यांनी सांगितलं पोरगही नाही, पोरग्याला मुसळ होईल म्हणले. ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. घ्या दणका. असली टिंगल टवाळी. म्हणून देवा संत वृंदा नमस्कारी जे, का घडीजे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. म्हणून संतांची निंदा कधीच करायची नाही. विठ्ठला हरिजनाची कोण्यानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊन या धरी अवतार. भक्त अभय कर खळा कष्ट, निंदी कोणी मारे, कोणी वंदे तुझे मध्ये हे नाही केही नाही, हे नाही निंदी कोणी मारी, कोणी तुझी पूजा करे, मध्ये हे नाही केही नाही, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. ही साधूची वृत्ती असावी. साधून लई समाजात फिरायचं नाही. कुणा माझा सत्कार करावा, मला मोठा हार घालावा, काही घेणं नाही. कुणा निंदा केली
निंदा करा स्तुती करा, त्याला तुल्य निंदा स्तुतीर मोनी संतुष्टो येन केनचित असं राहिलं पाहिजे. मान अपमान सुख दुःख ह्या द्वंद्वाच्या पलीकडे जो जातो त्यालाच साधू म्हणायचं, ज्यानं द्वंद्वाला दूर सारलं. आता ह्या परीक्षितीला जो शाप प्राप्त झाला, आता त्याची मुक्ती कशी करायची? घाबरला. घाबरल्यावर त्याला सांगितलं की तुझ्या बापजाद्यापासून एक महात्मा आहे, त्याला तुझं काहीतरी ऋण फेडायचं म्हणतोय. काय ऋण होतं? तुमच्या बापजाद्याने एक राजसूय यज्ञ केला होता आणि तिथं पोपटाच्या रूपानं, शुकाच्या रूपानं भाताचा एक शीत खाल्ला होता. शुक खाये एक शीत घंटा वाजती अनंत. स्वर्गात अनंत घंटा वाजायच्या. बघा आता तुम्ही जागे आहेत ना सगळे, किती अन्न खाल्लं होतं? एक शीत. आणि त्याचं ऋण फेडायचं म्हणले आता योग्य टाइम आलाय, तू शुकाचार्याचे पाय धर. परीक्षिती शुकाचार्याकडे गेले. आता वक्त्याला चांगला श्रोता भेटला. जोपर्यंत दोघांचं ऐक्य नाही, म्हणून मी तुम्हाला बोलत चला जे म्हणालो त्याचं कारण काय? वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विना. उगच वक्ता आहे पण श्रोता बी तसा समरस होऊन ऐकणारा पाहिजे, तर तो उपदेश त्याला त्याच्यात उतरतो आणि फळाला येतो. अन्यथा टाइमपास म्हणून मनोरंजन म्हणून जर इथं आलं त्याचा उपयोग नाही. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे, असं जी परंपरा दिलेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपण कीर्तनात बोलत असताना एवढंच सांगायचं, भक्ती ज्ञान नाही तर वैराग्य. अन्यथा गोष्टी आल्या चलत चलत तर सांगायच्या, उग लोक झोपी जाऊ नये म्हणून. पण मुद्दाम ओढून ताणून विनोद करणं आणि ते कीर्तनाचा तमाशा करणं ह्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तनाची मर्यादा जर सोडली त्याचं फार मोठं पातक आहे. विठ्ठला आता इथवर आलं होतं आपलं की वक्ता श्रोत्याचं मिलन झालं. उत्कृष्ट वक्ता शुकाचार्य आणि श्रोता परीक्षित, दोघांचं मिलन झालं. आता तुकोबराय म्हणतात आता तिथं काय कमी आहे? अहो, ज्यांच्या मुखातून भागवत श्रवण होणार होतं ते शुकाचार्य आणि जो परीक्षितीसारखा श्रोता आहे. आता परिसनेयाच्या राया, जसा अर्जुनानं भगवद्गीता मनाचे कान करून ऐकली, सर्व प्राण कानात ओतून ऐकली. आपणही भगवद्गीता ऐकतो पण अर्जुनासारखा आतापर्यंत श्रोता झाला नाही, ऐकणारा. म्हणून तर ज्ञानोबराय त्याला म्हणतात तू परिसनेयाच्या राया, ऐकणाऱ्यांचा राजा आहेस अर्जुना. आणि म्हणून तू भगवद्गीतेचा उपदेश तुझ्या रोमा रोमात भिनला. आमच्या डोक्याहून भगवद्गीता जाते, त्याचं कारण आम्ही त्याच्यात ते भिनतच नाही. अंगोअंगी मुराला छंद. कसा मुरला पाहिजे? टाळा टाळी लोपला, टाळी लोपला, भगवताची आचला भगवताची आचला गावा गोविंदरा गावा गोविंदरा
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. आता मला वाटते तुम्ही माझ्याशी थोडे एकरूप झालात. मग आता तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला हरकत नाही. मोहर पातळ झाल्याशिवाय शिक्काही बसत नाही. उगत शिक्का मारवायला कोरडी मोहर जमत नाही, पालत्या घागरीवर पाणी होते. आता महत्वाचा जो मोलाचा आयटम आहे तो तुम्हाला आता देऊन जातो. पहिल्यांदा पात्र वाढलं, आता गुलाबजामुन खायचे आपल्याला बदल. पात्र वाढल्यावर आता वेगवेगळे आयटम आहेत. एकटा गुलाबजामुनच नाही, रसगुल्ला बी आहे त्याचा सावत्र भाऊ. कुणाचा? रसगुल्ल्याचा भाऊ भाऊ आहेत. फक्त काय झालंय त्याच्यावर जळू जळू गुलाबजामुन काळा पडलाय आणि हे पांढरा शुभ्र झालाय. कोण? रसगुल्ला. दोघं सख्खे सावत्र भाऊ आहेत. दोन्ही आयटम तुम्हाला खायला भेटणार आहे. काय सांगू लागलो मी? आता दोन्ही एकत्र आल्यावर तुकोबराय सांगतात, शुकसनका दिक्की उभारिला भाऊ. शुकसनका दिक्की उभारिला भाऊ. बारीक स्थितीला हो दिसा. सिंगलच घ्या आता, प्रमाणात डबल गाऊन म्हणू नका, वेळ होऊन जाईल. शुकसनका दिक्की उभारिला बाहो. हात वर करून सांगितलाय. जास्त माणसात एखादी गोष्ट सांगायची असली की हे बघा, गॅरंटेड गोष्ट असल्यास हात वर करून सांगतात. परीक्षितीला हो दिसा साता. आता आपल्या कामाचं आहे, त्याला 7 दिवसासाठी मरण. किती दिवसात होतं त्याचं? 7 दिवसात. 7 दिवसात तुला तक्षक नाक चावून तुझं मरण आहे. मृत्यू माहीत झाला, माणूस घाबरेल की नाही? एखाद्याला म्हणलं झालं तुझं संपत आले, 5-7 दिवसात तुला अटॅक येणार आहे म्हणले, ते जेवल तर जेवल का? आणि त्याच्या पुढे जिलेबी आणली नाही आणि काय गुलाबजामुन बी आणले, त्याला गोड लागणार नाहीत. कारण त्याला वाटते झालं 5-7 दिवसात जायचंय. मरणाची कारे नाही आठवण. माणसाला मरणाची आठवण राहत नाही, ते कधी बी येऊन गच्ची दाबते, घेऊन जाते. त्याला काय? सहज चलत चलत माणसं जाताना दिसतात की नाही? सकाळी होते आणि दुपारी नाही. मग त्याच्यामुळं जववरी देह तववरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. मग जवळ प्राण आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको बाबा, हे संतांचं सांगणं आहे. आता ह्या दोघांमध्ये त्याला माहित झालं 7 दिवसात मृत्यू आहे. आपल्यालाही माहित नाही आणि ते माहित नसलेलंच बरं असतं. माहित असल्यावर बी कसं होतंय? जमत नाही. ते एकतरी देवाच्या हातात महत्वाचं हे ठेवावं लागेल, नाही तर माणसं उड्या मारतील. माणसं एकमेकाला मोजणार नाहीत. दिवसा ढवळे आताच खुन करायलेत माणसं एकमेका. इतका मोठा अहंकार आणि इतकं माणसामध्ये मस्ती आहे. माणसाच्या हातात काय आहे का? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोटे. अहो त्या रावणासारखा अहंकार ज्याच्याकडे शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर सोन्याचे होते. तुमच्या 2-4 अंगठ्या 2-4 बोरमाळी कुठं लपविता? 7 कोटी घर ज्याच्या घरी सोन्याचे होते. घर तुमच्या घरावरले पत्र गळके निघणार आपल्या. 7 कोटी घर सोन्याचे. पहा त्या रावणा काय झाले. असला बी रावण पण वासनेनं घाला घातला आणि बिघडला. परस्त्रीला हरण करून आणलं आणि संपूर्ण राक्षस कुळाचा नाश करून घेतला. कशामुळे झाला असेल हे? काही कमी होतं का? पण नसलेला आगाव कुटाणा सुचला की अशी दुर्गती होत असते. विठाला पहा त्या रावणा काय झाले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी कमी होती का? सांगा ते कवडी गेली नाही. अहो इथं भूषणे ही घेती काढून. या मरताना इथं माणसं हातात असलेल्या अंगठ्या काढून घेतात का मड्यावर सोडून देतात.
बांधून या देती यमाची हाती, भूषणी ही घेती काढोनिया. अशी गत होते पुन्हा. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अशी गत होते म्हातारपणी. तोंडात दात राहत नाही. बाईल म्हणती खरं मरता तरी बरे, नाशियले घर थुंकून अवघे करी ती हाड हाड. असला कुठा नव्हता. म्हातारपणी म्हातारा माणूस कुणालाच नको वाटतो. त्याचे गुणही तसेच असतात आणि ते कुणालाच नको वाटतो. त्याचं कारण काय? माणसाच्या जीवनामध्ये आपण जीवनभर जर परमार्थ केला तर आपली वाटचाल योग्य दिशेनं होत असते. आता आपल्या पुढच्या महत्वाच्या विषयाकडे चला. परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष मिळाला. 7 दिवसा मुक्ती झाली तया. आता आपला विचार करा. आपल्याला मुक्त व्हायचं असल्यास शुकाचार्यासारखा श्रोता भेटणं मुश्किल आहे, दुर्लभ आहे. भेटतो का? फार दुर्मिळ आहे. किती पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. साधूचं महिमान कळत नाही. एकदा सूर्यचंद्र हाताला येतील पण साधूची भेट होत नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी या साधूची भेटी. बहुअवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. अनंत पुण्य कोट्यानुकोटी असेल तरच संतांची भेट होते. वा, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या दावेजे वाटो साठो वाटी. हा, अशा पद्धतीचं पुण्य असेल तर भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आता परीक्षितीचं भाग्य उदयाला आल्यामुळं त्याला शुकाचार्य भेटले आणि त्यानंही 7 दिवस सर्वांगाचे कान केले त्याने आणि ऐकली कथा. आता इथपर्यंत अशी कथा ऐकल्याचा परिणाम त्याला मोक्ष मिळाला. आता आपल्याला सुद्धा ही हरिकथा पावन करणारी आहे. कथा त्रिवेणी संगम. आता मी थोडं फास्ट घेतो, तुमची क्षमा मागून, कारण म्हणण्यासारखे प्रमाण बरेच आहेत पण तुम्हाला आपलं आणखी पहिलं चरण झालं नाही. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर. जे पवित्र हरिकथा किंवा दीना आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. आता सुपरफास्ट बातम्या तुम्ही म्हणाला, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. दुसरं, आता ही झाली हरिकथा. व्यासांनी शुकाचार्यांना ज्ञान दिलं. कुठून कुठं आलं बघा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. फास्ट घेतो आपण. संप्रदाय सकळ तेथोनिया. शांतपणे ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल. आता फोड करणार नाही. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकचारी भागवत, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासाशी उपदेशिले. इथपर्यंत कळालं. मग व्यासाकडून शुकाचार्याकडे आणि शुकाचार्याकडून परीक्षितीकडे ही ज्ञानगंगा आणि तिथून नव्या महागावात आली. आता 7 दिवस तुम्ही ही कथा ऐकला तर हे कथेचं फळ आहे. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन. नाही
पवित्र कथे ऐसे पुण्य नाही अन्यथा. असं पुण्यच नाही. म्हणून वैकुंठातले लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला कथा ऐकावी वाटते. नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, आहे तया सुखा नाश, अद्भुत हारस, अद्भुत हारस, कथा काळी नामाचा, कथा काळी नामाचा, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश. कारण कधीतरी खाली यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, ते तोम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशंती. एवं त्रयधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. त्याच्यामुळं नको आम्हाला तिथं वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगाच बैसावे मौन रूप. म्हणून नामदेवराय म्हणले वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळी. तर कथा श्रवण होते, नामस्मरण होतं, वैकुंठात होत नाही. त्याच्यामुळं वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हाला तिकडं नेऊच नको देवा. तुझे हे वैकुंठ बिकुंठ असले चॉकलेट दाखवून आम्हाला दुसऱ्या मार्गाने नेऊ नको. सरळ सरळ आम्हाला मृत्यू लोकात ह्या जिथं कथा चालू आहे, जिथं नामघोष चालू आहे, तिथं आम्हाला जन्म घ्यायचा. समर्पक प्रमाण आहे, 100 मार्क. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. किंवा इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आता आपण या मृत्यू लोकात सगळे जन्माला आलो. तुकोबरा आहे, ज्ञानोबरा आहे, हे सुद्धा आपल्यासारखेच जन्माला आले. पण त्यांनी येऊन काय केलं अभंगाचं पहिलं,
सर्व सुख आले सर्व आनंदाले 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 सर्व सुख आले संगीत अलंकार सर्व सुखले आलो. तुकोबराय पहिल्या चरणात म्हणतात, आम्ही मृत्यू लोकात आल्यास 2 साधनं करू. कोणते करू तुकोबराय सांगा. आम्ही तेच करू. कारण पुढे जे गेले त्यांच्या मागे मागे चालायचं. बस आपल्याला काय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते मग तेनेची पण ते चालू जाता. आपण कशाला वेगळी वाट पाडायची आहे? वेगळी वाट पाडायची गरज आहे का? अहो संतांनी केला राज्यभार चाले ऐसा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर या बारक्या सारख्या काटाड्याच्या वाटा त्यांनी काढून टाकल्या आणि केला राज्यभार चाले ऐसा. मग आपण तेनेची पण ते त्यांच्या माग माग तुम्ही काय केलं? आम्ही एकच केलं म्हणले. सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हा तुकोबरायचा अनुभव आहे, आपला नाही. की तुकोबराय म्हणले मला जर नाम चिंतन केलं हरिकथा केली तरच जेवण गोड लागते आपल्याला. आपलं बघा कसं आहे ते. त्यांना जेवण गोड लागत नाही. जिबीला जर म्हणलं थांब तर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. ती थांबत नाही म्हणली. आता गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आता ती जीभ थांबत नाही. तिला दाबून जरी धरलं तरी ती नाम स्मरणाशिवाय राहत नाही. अशी तुकोबांची अवस्था आहे. तुकोबराई आपली कशी आहे? आपली आपण पहा. सदा नामघोष आम्हाला करमतच नाही म्हणले. उठलं की रामकृष्ण हरी एकच आमचा जप आहे. रामकृष्ण हरी उठलं की रामकृष्ण हरी. हे नामचिंतनाचा फायदा. आणि दुसरं नेहमीच हरिकथा सदा नामघोष सदा हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. सदा म्हणजे नेहमी, कधी कधी नाही. सप्त्यापुरतं आहे का? नाही नाही. फक्त 7 दिवस आम्हाला खूप समाधान वाटलं. 7 दिवस तर वाटणारच आहे हो तुम्हाला. कारण 7 दिवसात ही ज्ञानगंगा आहे आणि नामचिंतन आहे. महागावकडं काळ सुद्धा बघणार नाही. यम सांगे दुतासी यम सांगे दुता नका ते तुम्हा नाही ते सत्ता जे ते होय हरिकथा सदा घोष नामाचा. अरे जिथं नामाचा घोष आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. त्याला सांगितलेलं आहे दमदाटी करून यमन दूतांना महागावाकडे जाताल ह्या 7 दिवसात महागावाकडे तोंड सुद्धा करायचं नाही असा दम भरला यमन. का तर तिथं हरिकथा चालू आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची पण कथेचे वेळेची आज्ञा नाही. त्याच्यामुळं कळी काळ तयासी न पाहे दृष्टी अशी अवस्था आपली होत असते. म्हणून हरिकथा इतकी प्रिय आहे. बरं नामघोष केल्यानं बऱ्याच जणांना वाटते नामघोष नामघोष सारखं नामाचा काय फायदा आहे? अहो नामाचा फायदा काय नाही. नामे तरला नाही कोण ऐसा द्या निवडून. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? असा कोणी आहे का की तो नारायणाचा झालाय आणि त्याची त्यानं उपेक्षा केली? अजिबात नाही. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा कुणाचाच अव्हेर करत नाही. कोण? देव. पण देवाला अनन्य भावानं शरण येऊन नामचिंतन करावं लागते. सर्व धर्मान परित्यज्य त्याची रीत आहे का? प्रोसिजर बी माहीत पाहिजे ना. कशा प्रोसिजरनं जायची फाईल तरच ती मंजूर होते. नाही तर निमे कागद नाहीत म्हणून पुन्हा वापस येते. हे जोडा ते जोडा. त्याच्यामुळं जातानाच सगळे कागदपत्र घेऊन जायचं म्हणजे फाईल शिक्का मोर्तब. एकंदरीत शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आता असा नामघोष केल्यानं काय काय फायदे होतात हे सांगायला आता टाइम नाही. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर एखाद्या माणसानं नामचिंतन केलं, समजा एखाद्या नारायणराव शंकरराव जे नाव असते त्यानं नामचिंतन केल्यास तो एकटा तरुण जाईल. एकटा 100% तरुण जाईल. ह्याच्यात काही वाद
ह्याच्यात शंका घ्यायचं कारणच नाही, तो 100% तरला. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, किंवा नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त आहे आणि तो नाश पावणार शक्यच नाही, तो नाशच पावत नाही. देवाचं वचन आहे गीतेत, माम ही पार्थव्यपाश्रित्य एपिशु पापयोनया स्त्रियो वेशास्तथा शूद्रास्तेपि अंति पराम गतिम क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. माझा भक्त अधोगतीला जातच नाही, कारण मुखी नामाचं स्मरण आहे आणि गती त्याची मुखी नामाचे स्मरण आणि अधोगती जाण विनुमुखता. आमचा माणूस, आमचा भक्त, आमचा वैष्णव इकडं तिकडं जातच नाही, त्याच्या मुखाला रामकृष्ण हरी येणार म्हणजे येणार. मग असा जर नामघोष केला तर सदा करायचा, पण त्याला सततही कीर्तयंतो माम, त्याला ही आठ आहे. मधी मधी म्हणजे डिस्कनेक्ट कनेक्ट नाही, लाईटचा आकडा टाकल्यासारखा हल्ला की लाईट जाते, ती कनेक्ट डिस्कनेक्ट होते. जरा घरी गेला इथून कीर्तनातून की गेलं सगळं पाण्यात. महाराजांना काय सांगितलं की वा काहीतरी म्हणू लागले, गेलं, हे डिस्कनेक्ट झाला पुन्हा. पण इथं तसं नाही, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमश्चंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मग असा जो भक्त असेल त्याला मात्र मग अनन्यास चिंतयंतो माम ए जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. अशा भक्ताला देवच त्याचं योगक्षेम चालवतो. आणि काय पाहिजे, पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुले आम्ही. देव त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. अहो देवाच्या आवडीचा प्रकारच काय, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त नामाचा उच्चार करतो देवाच्या आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आहे नामचिंतन. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिक पंथा जासिल झनी. म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबा आहे हरिपाठात म्हणून. हा अहो नुसतं तुम्ही गीता भागवत देव उच्चारिता एवढं जर उच्चार जरी केला तरी पापाची तो वार्ता राहे कोठे. पाप तुमच्या जवळच येत नाही. आता अशी हरिकथा कुण केली, शुकाचार्यांनी सांगितली परीक्षितीला. व्यासांना सुद्धा 18 पुराण लिहिले, 18ही पुराण हरीशी गाती, पण समाधान लाभेना. नीट आहे का, चित्ताला समाधान बी लाभावला. आता मी हरिकथा केली, नाम चिंतन केलं, पण मला समाधानच नाही म्हणल्यास असं कसं. नारद म्हणले असं कसं, तुम्हाला समाधान नाही म्हणल्यावर बाकीच्या याचं तर विचारायचंच काम नाही. व्यासांना समाधान नाही, मग म्हणले तुम्ही काय करा. तेव्हा 17 पुराण लिहून झाले होते. आता भगवंताच्या लीलांचं वर्णन करा, मग तुमच्या मनाला तेने सदा चित्ता समाधान. मग व्यासांनी जेव्हा भागवत लिहिलं तेव्हा बेचैन झालेले व्यास पुन्हा आनंदानं नाचायला लागले. म्हणले बरोबर आहे नारदाचं, देवाच्या लीला नामचिंतन आणि हरिकथा मी जेव्हा केली तेव्हा माझ्या चित्ताला मग समाधान लाभलं. अगोदर मी ब्रह्मसूत्र लिहिले, महाभारत लिहिलं, वेदांचे 4 भागही केले, 17 पुराणही लिहिले, 18वं पुराण जेव्हा लिहिलं तेव्हा ह्यांना व्यासांना समाधान लाभलं. म्हणून ते म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. अहो रामायण वाल्मिकी ऋषी साधा ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. आता रामकथा आहे, कोणती हरिकथाच आहे ना, रामकथा आहे. कुणी लिहिली, वाल्मिकी रामायण वाल्मिकींनी लिहिली. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरोह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. जगद वंदे झाले वाल्मिकी. 1 नंबरचा गुंडान डाकू कोण, वाल्या कोळी. पण वाल्याचा काय झाला, वाल्मिक झाला नारदाच्या उपदेशानं. ही कथेची ताकद आहे. विठ्ठला सुरुवात तर मरापासून झाली सुरुवात. आता आमच्याकडे लेकर आले, आम्ही किती भऱ्या एक सोयीशे जरी काढून दिले तर उलटेच काढतात. राम राम म्हणा म्हणलं की मरा लिहितात लेख. किती वेळा तुम्हाला 1000 वह्या दाखवितो मी, 8 तरी उलटे काढणार, 7 तरी उलटे काढणार, 9 तरी इकडून काढणार, 100% काढणार म्हणजे काढणार. आमचा रोजचा अनुभव आहे. हे असं का होतं, त्याची सुरुवातीला राम राम तोंडाला येतच नाही. कधी येते, जे जन्मशस्त्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया.
किती वेळ त्याची सुरुवात? नाम येणं एवढं सोपं आहे का? जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्र वेळा ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावं. एवढं अवघड आहे नामचिंतन. तुम्ही असं सोपं समजू नका. नाही नाही, तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण ज्ञानेश्वर महाराजाकडे जा, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण पुढची खुट्टी आहे का? सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, एखादाच नामधारक भेटल म्हणले. नाही ना, आम्ही तर रोज रामकृष्ण हरी म्हणतो. अरे म्हणतो, पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और है. असलं नाम तुम्ही घेत नाही. विठ्ठला आता सांगा, तुम्हाला समाधान कुठं आहे? कथेमध्ये आहे का? घरी गेल्या बरोबर बायको म्हणते साखर संपली, तेल संपलं, पिशवी हातात देते, झाली तुमची बेजारी सुरू. पोरग म्हणते बाबा वही संपली, बायको म्हणते सोन्याचं काहीतरी बघावं, इकडं जा तिकडं जा, ह्याचं ते 17 कुटाणे आहेत संसारात. एक कुटाणा आहे का? त्याच्यामध्ये तुमचं सगळंच बिघडून जाते. काय समाधान? चित्ताची शांतीच भंग होते. मी तर असे काही माणसं बघितले, ते थाऱ्यावरच नाहीत, लबाड नाही, ती कधी बघा अस्थिर अस्थिर. नाही, माझ्या मागं लय टेन्शन आहे, माझ्या मागं लय. अरे प्रत्येकाच्याच मागं टेन्शन आहे. संसार थांबू देत नाही, पळविते. तुकोबाराय म्हणले, राहो ने स्थिर एके ठाई. हा संसार एका जागी कुणालाच बसू देत नाही, सारखा पळवितो माणसाला. हा चला पुढे, चला पुढे. लग्न झालं, लेकर झाले, लेकरायचे लग्न, त्यांचं झालं नातरुंड पत्रुंड, तवर म्हातारपण येते, तोंडात दात राहत नाही. चला पुढे, चला पुढे. कुठं आता? अर्धे लाकडं गेले स्मशानात, काय 10 गेले, 5 उरले. असं करीत करीत पळविते संसार. म्हणून संसार सिंधू दुस्तर, नुलंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर, हा न लगेची तीर पहिलं थडी. असले कुठं गेले की वाहून, कुठं किड्या मुंग्यासारखे पत्ता लागला नाही म्हणले, असल्याचा उद्धार नाही. पण नामानं मात्र, नामेची तारिले कोट्यानु हे कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. अहो गबाळ गिरायक होते. हा चला जाऊ द्या, चांगले तर तरतील, मूड पापी जैसे तैसे, उतरी कासे लावणी. गबाळ गिरायक म्हणजे माहित आहे का तुम्हाला? ज्याला कशाचाच रचा म कळत नाही. 10 गिनं ता म्हणलं तर मृदंगाला महिना एक बोल वाजवायला होते. ते सरपटी मात्रापर्यंत कधी जातील आवाज? आणि लग्या वाजवायच्या म्हणलेस 2-4 वर्ष, 5-6 वर्षात तुम्ही विशारद व्हायचं. त्याला किती? एकाच वर्गात जर फेल होऊ लागलं पोरग तर पुढे जाईल का? काय म्हणले, लग्नाचं बी वय झालं तरी मॅट्रिकच निघणार. पुन्हा पुन्हा पुन्हा. आता ती कसं करायचं? अवघड आहे का नाही? पुन्हा म्हणायचं कोणी पोरगी देईना, कसं देईल? असल्या मॉडेल बघून सगळा कार्यक्रम आहे का नाही? मॉडेल कशात तरी धड पाहिजे, कोणत्या तरी अंगानं. उग दिसायला नाही, वानाला गुणाला कशाला तरी बघून पसंत कोणी करील. आणि कशालाच नाही म्हणल्यावर काय? उग मोकळ्या कटाळ्या फिरत असे म्हैसा जनामध्ये म्हणले तुकोबाराय. माझ्या भाषेत नाही, हे त्यांचा टोला आहे. फिरत आठवणी वेठवणी बांधिला मुंडासा, आणि फिरत असे म्हैसा जनामधी. असली गत आहे म्हणले विठाला. म्हणून सदा नाम घोष. आता एखादा वैकुंठाला जाईल, पण काही एखादीने वैकुंठा जावे इथवर आलतो आपण. मध्ये फाटेफूट झाली, पण पुन्हा मेन मार्गाला लागावं लागतं. नाही तर फाटेफूट होत दुसरं गाव येते. निघालता महागावला आणि गेला निळ्याला, नाही तर तिकडं जुन्या निळ्यात. मधले फाटे काय माहित आहेत का? कळगावला गेला, मूळ ह्याच्यावर पुन्हा यावं लागते, गाडी फिरवावं लागते. काही एखादीने वैकुंठा जावे इथवर आलतो. ड्रायव्हर चांगला असला तर बरं, नाही तर कॅनलनच कीर्तन होऊन जायचं. इकडल्या तर परिसरात आता जुनं गाव नवं गाव कळायला महिना लागतो. लबाड नाही, कळायला तुमच्या वस्त्या कळायलाच महिना लागते. पण मी म्हणलं जाऊ द्या. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. तुम्ही जरी भेद केला असेल तर महाराजाला कशाचा भेद आहे? आम्हाला भेद आहे का? आम्हाला भेद नाही. विषम धोऊन सांडिले, आम्ही विषमता काढून टाकलेली असते. आम्हाला सर्व लोक सारखे असतात. कुणा असं समजायचं नाही की हा महाराज आमचा ना अमक्या जातीचा, काहीच संबंध नाही.
यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा वैसा ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रानं सांगितलं की यातायाती धर्म नाही विष्णू. अहो अंत्यजाती येऊने तरल्या हरिभजनी, तयाची पुराणे भाट झाली त्यांचे, अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. असले गबाळ गिरायक, अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. पुढे प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. निंदे तेही त्याने वंदे केले. नामानं काय झाले, निंदे लोक ज्यांच्याकडे कोणी बघत सुद्धा नव्हतं, असे बी लोक देवानं जवळ केल्यास पुन्हा कुणाची बघायची हिंमत आहे? एकदा देवानं त्याला हाताला धरलं, मग आता मोठ्या संघ फिरू लागल्यास कसलंही असलं तर ते पहिलं कोणी विचारत नाही. देव सखा जरी जग कृपा करी, जगामध्ये कृपा करी, जगामध्ये कृपा करी. देव सखा जरी, वा, जग अवघे कृपा करी. आणि मग देव झाला पाठमोरा, नुसती विघ्ने येती घरा. म्हणून देवाच्या सन्मुख राहणं महत्वाचं आहे. म्हणून तर सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. इथपर्यंत आलोत आपण आता पहिल्या चरणात. ते बी थोडक्यात भावार्थ झालाय तुम्हाला. मी सांगलो काही एखादीने वैकुंठ जावे, ते तेही वैकुंठची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. म्हणून सदा नाम घोष, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. संतांनी काय केलं, सगळ्या समाजालाच उद्धाराचा मार्ग दाखवला. एकानं नामस्मरण खोलीत करीत बसले नाहीत, ते प्रकट नामस्मरण केलं. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. झापून माळ जपायचीच नाही. काही जण माळ जपत जपतच डुकली लागते. सकाळी माळ आतुरणातली चापून काढावी लागते, कुठं गेली कुठं गेली. मग बरेच लेकरे हे पुस्तक वाचित वाचित झोपतात आमचे विद्यार्थी, आणि सकाळी पुस्तक उश्याला पाय त्याला कुठं असते पता नाही. असा अभ्यास करणारे विद्यार्थी पुढे जातील का? म्हणजे बघा आता ह्याच्यावरून तुम्ही बघा, तुम्ही ही काय अवघड गोष्ट नाही, तुमच्या सहज निदर्शनास येणारी गोष्ट आहे. बरं, माळ बी जपू लागला. ज्ञानदेवा मौन जप माळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा असते का? अरे वासरू गाईला प्यायले, तिकडं आमक लोणी मांजर लोणी खायले, शिंक्यावर लोणी आहे. ही बाई पंढरपूरला बी चालली. कोण? अहो ही आवा चाललेली पंढरपुरा, पण लक्ष कुठं आहे तिथं? आवा म्हणजे तुम्ही असं म्हणू नका, तुम्हाला काय निंदे शब्द नाही, तो अभंगातच आलेला. आवा म्हणजे बाई असा शब्द आहे. आवा चालली पंढरपुरा एक अभंगच आहे. नाही तर बाया म्हणतील आम्हाला काय, महिलांचा मी सन्मानच करणारा महाराज आहे. कारण महिला ह्या अर्ध नारी नटेश्वर आहे. महादेवानंच तुम्हाला अर्ध अंग दिले, तुमच्याशिवाय ह्यांचं काहीच खरं नाही. भाकरच नाही घरी, इथून सुरुवात आहे. काय खरं? कोणी म्हणावं बायकोशिवाय आपलं काय खरं आहे? एकाचही नाही खरं. ती अर्धांगिनी आहे. महादेवानं सांगितलं ती अर्धांगिनी आहे. यत्र नारेस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. नारीची जिथं पूजा होते, म्हणजे महिलांचा जिथं सन्मान असतो, त्या घरातच लक्ष्मी राहते. पुन्हा एकदा ऐका. म्हणून बायकायला भांडणारे बायकोला लक्ष्मी समजायचं, कधीच भांडायचं नाही. आणि ती आपली अर्धांगिनी आहे. रुद्रो नर आणि उमा नारी. म्हणजे काय? महादेव आणि पार्वती दोघ आहेत. नमो नम शंकर पार्वतीभ्याम. एकट्या शंकराला नमस्कार नाही, जय जय शंकर उमाय दोघांना नमस्कार आहे. कारण जोडीनं तेवढंच महत्व आहे. कारण का? जेव्हा आपण विवाह संस्कार करतो तेव्हा धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरम, चारी पुरुषार्थ बायकोला घेऊन साध्य करायचे, बायकोला सोडून नाही. जे कोण गृहस्थी असेल त्यांनी. खरंच एखादा महात्मा विरक्त आहे, ब्रह्मचर्य आहे, त्याला असला कुठानच नाही की ते नामाने राहा. गाव जेले हनुमान बहार, त्याला असले बोरायचं लेकर बाळा कुठाना नाही ना. पण आपण संसारिक माणसं आहे आणि आपल्याला प्रपंच करत करतच परमार्थ करायचा. घरी नीट आपण वागलो की तिथं अर्धा परमार्थ होऊन जातो घरी आपल्या. बरं, कामामध्ये काम काही मना राम राम अवघड आहे का? भाकर भाजी करायल्यात महिला, उगा अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं. भिक्षांदेही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. काय अवघड आहे? बरं, ते जमानात रामकृष्ण हरी काय अवघड आहे? कोणताही मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणा, तुमच्या आवडीचा मंत्र म्हणा, काय अडचण? पण कामामध्ये काम, रिकाम बसू नका. रिकामा अर्ध घडी किती?
अर्ध घडी एखादा मला सिंक आली जांभई आली तेवढा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही म्हणले संत. सिंक आली की रामकृष्ण हरी म्हणायचं, जांभई आली की रामकृष्ण हरी म्हणायचं. आता काय अवघड आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणून सदा नामघोष. कोणी म्हणे आम्हाला टाइम नाही, ऑफिस असते, आम्हाला घरकाम असते. मोकळ्या टाइमात काय अवघड आहे? नामाला आंघोळ करायची तोंड धुवायची सुद्धा गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काही गरज आहे? किती सोपं आहे. एवढं सोपं नाम चिंतन, पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. मग अडचण कुठं आहे, घोडं कुठं पेंड खायलंय हे शोधायचं. विठाला आता नाम चिंतन आणि हरिकथा इथं थांबवतो. केल्यास आम्हाला काय फायदा होईल अभंगाचं दुसरं. ध्रुवचरणात सांगितला. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसो. एकदा सर्वांनी प्रेमानं नामोच्चारासह टाळी, नीट ऐका, नामोच्चारासह टाळी महादोषाची होळी. म्हणून सदा नामघोष, असा नामघोष झाला पाहिजे की आजूबाजूच्या परिसरात वाटलं पाहिजे 10 वाजले तरी श्रोते जागे आहेत आणि कीर्तन चालू आहे. म्हणजे पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. इतक्या जोरात विठोबा रुक्माई म्हणायचं. हा संगीत अलंकार. अरे मुखे म्हणा सुखे शेऊ ब्रह्मानंदा आणि गाऊ राम नाम सदा. नो हे मग बाधा काळ दूत यमाची. बाधा होत नाही नाम चिंतन केल्यास. ज्या काही आपल्या माग बाधा आहेत ती कुठलीच बाधा बाधत नाही. त्याच्यामुळं नाम चिंतन चालू ठेवी जाणं. हरी मुखे म्हणा, नुसतं कॅसेटवर म्हणा नाही. देवानं तोंड दिले आपल्याला आणि हरिविन मुख सर्पाचे ते बीळ म्हणले नाथ महाराज. आता हे बरं आहे का? मग नाही म्हणल्या शिव्या खावा लागतात संतांच्या, मजा नाही. जीव हा नव्हे काळ सर्प आहे म्हणले आणि त्याच्या पुढलं तर सांगत नाही, जाऊ द्या. आता भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. याला जिवंतच कशाला ठेवलं म्हणले. 6व्या दिवशी सटवी येत असते, त्या दिवशी तिने घेऊन जायला पाहिजे होतं. उगच ह्याला जिवंत ठेवलं. असून नसून काही फायदा नाही असं कोण म्हणले? नाथ महाराज म्हणले. 6व्या दिवशी आपण सटवीची रातीन जेवी न विसंबिजे वात. त्या दिवशी आपण दिवा चालू ठेवतो सटवीनं अपाय करू नये म्हणून. ते अक्षर टाकलं की कायम होत असते. त्याच्यामुळे लेकराला अपाय होऊ नये म्हणून बाया जपतात 6व्या दिवशी. पण त्या दिवशी सुद्धा ह्याला जर ह्यानं नाम चिंतन नाही घेतलं तर मग संत म्हणतात ह्याला ठेवलंच कशाला. आता किती मोठा प्रश्न आहे. व ते म्हणतात म्हणून ते माझं कडू लागलं असतं तुम्हाला. विठ्ठल
बरं आता सर्व सुख ल्यालो म्हणले तुकोबरा, मला सगळे सुख मिळाले. कोणीच म्हणत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि तुकोबरा म्हणतात मला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. एवढा आनंद कसा प्राप्त झाला बाबा? त्याचं उत्तर सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. 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 कोणता मागे पुढे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आम्ही परमार्थाचा व्यवहारच असा केला नामचिंतनाचा. तुझे नामाचा व्यवहार नरहरी सोनार म्हणतात बघा, देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. तुझ्या नामाचाच व्यवहार केला आम्ही. देह बागेसरी जाणे अंतरात्मा नाम सोने. हे नरहरी सोनार म्हणून तर नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. देव रिकाम आहे का कुणाची काम करायला? सगळ्या भक्तांचे काम केली त्यानं. जन जन नाम चिंतन केलं, त्याचं काम बाकी राहिलं असं कोणीच नाही. अभंग वाचून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या फास्ट सांगतो. विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेलेविनी. सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. आता अशी यादी एवढी मोठी आहे. लाख्या कोलाट्याचा ढोल पिटी मीराबाईसाठी घेतो विष प्याला. नामयाची जनी सवेवेची शेणी. आता एवढ्या भक्ताय संग एवढे काम का केले? सदा नाम घोष करू हरिकथा. त्यांच्या तोंडात सतत नाम चिंतन आणि मुखाना हरिकथा हरीचं वर्णन. त्याच्यामुळं देव त्यांच्या घरीच राहिला. 36 वर्ष श्रीखंड्या रूपानं नाथांच्या घरी पाणी भरलं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो. गंग स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो असा देव. पाणी वाहे हरी कावडी रे. 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 गायकीची मूर्ती द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने घ्या प्रमाण. असा देव सगळ्या संतांच्या घरी राहिला. त्यांच्या घरी सुखाला काय कमी आहे? अहो त्याला वैकुंठात करमना म्हणूनच तिथे येऊन राहिला. ज्या सुखा कारणे देव आणि वैकुंठ सोडून कुठं आला? संत सदनी राहिला. त्याचं कारण इथं सदा नाम घोष हरिकथा आहे. म्हणून सर्व सुखले आलो सर्व अलंकार. आता नाथांच्या घरी सुखाला काय कमी आहे? आनंदे निर्भर डुल्लत सो. आता असा आनंद नाथांच्या घरी आहे, तुकोबरायच्या घरी आहे. ह्या संतांनी वस्तुनिष्ठ आनंद बघितला नाही. मला फ्रीज आहे का, मला कूलर आहे का, फॅन आहे का, किंवा आमकं असेल तरच मी सुखी, मला कार असेल तरच मी सुखी. हा मर्सिडीज मध्ये फिरावं वाटते माणसाला, मला विमानानं फिरायला भेटलं तरच मी सुखी. असं त्यांचं वस्तुनिष्ठ सुख नाही. तुम्ही म्हणाल सुखाचे व्यवहारी, त्यांचा हा व्यवहार नाही. जसं देवानं ठेवलं तसं राहायचं संसारात. ते बाकी भानगडीत पडले नाहीत. त्याला विमानात बसवायचं असेल एक दिवस निश्चित बसवी. त्याला जर एखाद्या वेळी मला कधी घोड्यावर बसवील कधी पायी चालवेल, त्याचा असा खेळ आहे. तर समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे लावे. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान संतांकडे होतं. पण कलियुगात माणसाने हे समाधान हरवून घेतले. मला आमकीच वस्तू पाहिजे तर मी सुखी. म्हणजे तुम्ही वस्तूमुळे सुखी आहेत. वस्तू नसेल तरी सुद्धा मी आनंदी राहीन. ती कला तुम्हाला संतांकडून शिकावी लागेल. विठाला आता वेळ झालाय.
पुढचे फक्त 2 चरणाचा मी अर्थ सांगतो, आता गाऊ नका. तुकोबारा 3ऱ्या चरणात म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चवी देही भोगू दशा. आता ही स्थिती त्यांना प्राप्त झाली, आपल्याला नाही आणखी झाली. कारण आपण वेळेकडे बघायलो म्हणजे आपल्याला देही चवी देही भोगू दशा आहे. जेव्हा वेळेचा मला तारतम्यच राहिलं नाही, फक्त हे घोंगडं नेणारा एक माणूस इथं राहील, तेव्हा मात्र मला वाटेल की देही चवी देही भोगू दशा. माझं वेळेकडे लक्ष, तुमचं वेळेकडे लक्ष. मग असो ऐसा कोठे आठवची नाही कसं म्हणू शकताल आपण? हे तुकोबरायनेच म्हणावं. तुकोबराय जर कीर्तनाला उभा राहिले त्याला टाइम टेबल नसायचा. तुम्ही इथं माझ्या समोरच घड्याळ लावले, महाराज तिकडं बघा तिकडं बघा. त्याच्या नादात एक्सप्रेस गाडी सोडल्यावर ऍक्सिडेंट होत असत. त्या टाइमच्या नादात मला जे सांगायचं तेही राहते, किंवा स्वराचं सगळं वाटोळ होऊन जाते. विठाला म्हणून आपण म्हणू शकत नाही. तुकोबराय म्हणतात, आसो ऐसा कोठे आठवची नाही, देही चवी देही भोगू दशा. हा, 100 रुपयाची पावशेरी ज्यानं मारली ते म्हणू शकते बघा, ते गटारात बी लोळते, देही चवी देही भोगू दशा. असो ऐसा कोठे आठवची नाही, दुसऱ्यानं उचलून घरी न्यावं लागते. त्याला आठवण राहत नाही मी गटारात आहे का आणि आमक्या ठिकाणी आहे का. कधी होते ही अवस्था? 90 मारल्यास होते की नाही अशी अवस्था? 2 माणसं त्या ह्याला गेले आग्र्याला, तिथं दारू फुल पेलेत आणि ताजमहाल बघायलेत. आता म्हणले असला ताजमहाल महागावात दिसना झालाय म्हणले. ते दुसरा म्हणला, अरे आपण ह्याला ढकलीत तर नेऊ गावात, चल तू काढ कपडे मी काढतो कपडे, जोर लगा की. दोघांनी कपडे काढून तिथं ठेवले आणि ताजमहाल ढकलायला लागले. फुल नशेमध्ये. असो ऐसा कोठे आठवची नाही, देही चवी देही भोगू दशा. आणि मग थोड्या वेळानं घामाघूम झालेत, फुल नशा ती चढले. मधली ती बया काय शांत बसू देते का? ती फुल चढल्यावर तर मग तर काय बघायचं काम नाही, तार धरू लागले असा. आणि मग हे म्हणला, अरे आलं आपलं महागाव, आता लोक आपला सत्कार करतील, ताजमहाल महागावात आणला म्हणून 2 पट्ट्या. आणि चल म्हणले कपडे घालून सत्काराला तयार आहे. कपडे बघायलेत तर कपडेच नाही, तोपर्यंत एका चोरानं कपडे घेऊन गेला होता. ते दुसऱ्याने एक कानपडात लागले, म्हणले कपडे इथं कुठून येतील, कपडे राहिले आग्र्यात आणि आपण आलोत महागावात. कशाचे कपडे म्हणला? म्हणजे ही देही चवी देही भोगू दशा. विठ्ठला ही अशी अवस्था संतांची नाही. संतांना नामचिंतन करत असताना कधी कधी विसर पडते. चोखोबराय नामचिंतन करू लागले, पण पत्नीच्या बाळंतपणाचा विसर पडला. गोरोबा काका चिखल तुडवत होते नामचिंतनाच्या नादामध्ये. आपण काय करालोत? आपलं मूल स्वतःच पायाखाली तुडवालोत, त्याचा चिखल झालाय, रक्त बंबाळ झाले, तरी सुद्धा ध्यान नाही. त्याला म्हणायचं देही चवी देही असो ऐसा कोठे आठवची नाही, देहात आपुली ममता नाही देई. हा, आपुली ममता नाही देई. शिबिराजानं मांस कापून दिलं. इंद्र परीक्षा घ्यायला आला होता कबुतराच्या रूपानं, अग्नी आणि इंद्र. कुणं कापून दिलं मांस? शिबिराजानं. पण परीक्षेत पास झाला, फेल नाही झाला. त्याला ध्यान नाही, आपुली ममता नाही देही. उलट त्याला वाटू लागलं माझ्या ह्या देह जर देवाच्या कामाला नाही आला तर ह्या नासक्या मड्याचा उपयोगच काय? आओ, जर परमात्मा ह्या नासक्या मड्यानं भेटत असल तर बिनधास्त घ्यायचा. संतांनी सांगितलं, नासिवंत देता ब्रह्म येईल हाता. चला, व्यवहारात फायदा कुणाला आहे? आपल्याला फायदा आहे. देव जर भेटत असेल तर शरीरावरलं प्रेम सोडून द्यायचं. देव जर भेटत असाल म्हणून तर हे जे भगतसिंग राजगुरू उगच देशासाठी मेले नाहीत. सुभाषचंद्र बोस देहावर उदास होते. ते देह जाओ अथवा राहो. चला, 10 वाजले काय 10:30 वाजले काय एक दिवस झोपच मोडत, पण महत्वाचा विषय जाईल. विठ्ठला म्हणून असले संत महात्मे फक्कड असतात, त्यांना या देहाचं घेणं नसते. कोण देहाते सांभाळी ब्रह्मानंदी लागली टाळी, आणि कोण देहाते सांभाळी. उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो जनक राजाचं. जनक राजा कथेत बसले, उगच कुणतरी सांगितलं की मिथिलेला आग लागली म्हणून. जनक राजा म्हणले, आता मी कथेत आहे. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहेती किंचना.
मिथिला जर माझी असल तर माझं काहीच जळालं नाही. काही जळालं का माझं? काहीच नाही. माझं काहीच जळालं नाही. माझं काही नव्हतंच ना. क्या लेके आया था, माझं काहीच नाही. उगं माझं माझं म्हणून मी इथं छंद घेतलाय. माझे माझे म्हणून आपण घेतलाय छंद. पण वास्तविक माझं ह्या जगात कोणीच नाही. तुम्ही म्हणता लास्टला एवढं सांगितलं संतांनी की कवनाचे मायबाप कवनाचे गणगो मृग जळवत जाईल लया. साथ द्यायला आहेत तुम्हाला, पत्नी साथ देते, आई वडील, पण एका विशिष्ट वयापर्यंत, मरेपर्यंत. मेल्याच्या नंतर कोण आहे पुन्हा? मग पुन्हा कर्मानुगो गच्छती जीव एका. इथं कमविलेलं धनानी भूम पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गेन कर्मानुगो गच्छती जीव एका. एकट्या जीवाला कर्माचा झाडा द्यायला जावं लागते. मग यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? तिथं तुम्हाला नारायण म्हणल्याशिवाय पुन्हा मोक्षच नाही. नाहीतर दंडे खावा लागतात यमाचे. मारी ती तोडी ती झोडी ती. तुम्ही जर हे वाचलं असेल गरुड पुराण, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल कसं वागावं लागतं काट्यावर कसं तारेवर. जरा जरी पाऊल वाकडा पडला तर त्याची काय सजा आहे गरुड पुराणात आहे का? विठ्ठला असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आता असे अनेक महात्मे होऊन गेले आणि त्यांनी हे ऐकलं. एक महात्मा असा झाला, तुम्हाला मी सांगणार होतो कोणता? परीक्षितीचा मुलगा जन्मेजय आता एकटाच राहिला. परीक्षितीचं गर्भात रक्षण केलं होतं देवानं, हे लक्षात ठेवा. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावर, देवानं त्याचं रक्षण केलं. पांडवाचा एवढाच बीज शिल्लक आहे, वंशच खंड होणार होता पण शिल्लक राहिला. आणि परीक्षितीचा मुलगा पुढे जन्मेजय, त्यानं म्हणलं आपल्या बापाला तक्षकानं मारले ना, आपण सर्पयज्ञ करू. त्यानं सर्पयज्ञ केला. तक्षकाच्या आहुत्या वेळी तक्षक इंद्राला शरण गेला. अशा बऱ्याच भानगडी झाल्या. त्याच्यामध्ये व्यास म्हणले आता तू काय कर, मी तुला भविष्य सांगतो तेवढं ऐक, पुढे कलियुग येणार आहे. जास्त वेळ जर घेतला असता माणसं गुडघे दुखालेत कलियुगात माणसाचे, पुन्हा डबल कीर्तनालाच यायच्या भानगडीत पडणार नाही. विठ्ठला एक सांगतो म्हणले, तू आता तुझ्या तबेल्यात जेवढे घोडे आहेत ते कुठलाच घोडा काढायचा नाही, कुठंच फिरायला जायचं नाही, कोणी बाई भेटली तिला बोलायचं नाही. एवढं सांभाळ. हे म्हणला व्यासांना एवढं काय करणार आहे, काय होणार आहे? म्हणला एक दिवशी घोडा घेऊन गेला, तिथं एक बाई भेटली, केला लग्न तिच्या संग. लग्न केलं, तिला घरी आणलं. घरी आणल्यावर तिच्या नादामध्ये यज्ञामध्ये जेवढे यज्ञ आरंभला त्यानं, मग यज्ञामध्ये ही बॉस कोण? ती नवीन आलेली बायको, ती बॉस झाली घराची. आणि हे तिच्या ऐकण्यात गेला. कोण? पांडवांचा वंशज जन्मेजय. मग आता असं झाल्यावर 100 ब्राह्मण यज्ञ करीत बसले होते. त्या यज्ञामध्ये ब्राह्मण एके दिवशी मूर्छित पडले. मूर्छित पडल्यावर राजाला वाटलं, कुणाला? जन्मेजयाला, हे ब्राह्मण असे मूर्छित का पडलेत? मी एवढी मोठी दक्षिणा देऊन एक महाराज 20-20 हजार देऊन आणलाय सप्त्यात. साधा आहे का महाराज एक? आणि इथं येऊन महाराज जर जांभळ्या देऊ लागला, हे मूर्छित का पडलेत ब्राह्मण? दक्षिणा कमी पडली का जेवण कमी पडलं? ह्यांना खायला रट्टावून आहे, दक्षिणा म्हणेल तेवढी आहे. मग अडचण काय यज्ञ करायला? मंत्र का म्हणेनात? मूर्छित पडलेत ब्राह्मण. ही बॉस काय नाही, इथलं कमंडल उतलं पाणी घ्या म्हणले, प्रत्येकाच्या डोळ्यावर मारा पाणी, कसे उठत नाहीत बघूत. त्यानं डोळ्यावर पाणी मारल्या तर 100ला 100 ब्राह्मण शतखंड झाले. एक ब्राह्मण जाग्यावर मरून पडले. आता घ्या, हे बॉसचं ऐकणं असलं असते, बहुलं का नाही? आता त्यानं ऐकलं, आपण तर किती वेळा ऐकतो आणि किती फजिती होते सांगा. तुकोबा राय म्हणले आमची विचारूच नका म्हणले, फजिती संसारातली विचारायसारखी आहे का? सांगायसारखाच कुठला नाही म्हणले संसाराचा आमचा. एक प्रमाण आहे, नंतर सांगतो. काय झालं मग? शतखंड ब्राह्मण झाले. ब्रह्महत्येचं पातक माथ्यावर बसलं. आता बसा बोंबलत कराय गेला एक, झालं एक. 100 ब्राह्मणाच्या हत्येचं पातक. इथं एक ब्रह्महत्या घडली होती गौतमाच्या हातानं, ते बी गौतम ऋषीच्या.
ऋषी काही साधे नाहीत. तर गंगा महादेवाला प्रसन्न करून जटा आपटावं लागल्या ब्रह्मगिरीवर. त्या गंगेत स्नान करावं लागलं, तेव्हा ते पातक नष्ट झालं. तीच गोदावरी तुम्हाला आहे इथं. ही गौतमी म्हणजेच गोदावरी. गौतमासाठी आली, पण उसाला पाणी तुमचे आहे. त्या गौतमाचं कधी नाव घे जा, विठ्ठला आता म्हणले एक ब्राह्मणाचं पातक घालाय त्याला गंगा आणावं लागली. त्या भगीरथाला बी 4 पिढ्या तप करून गंगा आणली होती त्या सगर पुत्राचा उद्धार करायला. त्याला 100 विघ्न जन्नू राजाच्या मंडपात जाणं ते कपिल मुनीचा शाप झालता. मग आता असला कुटाणा झाल्यास कसलाही माणूस घाबरून जाते की नाही? घाबरून गेला. मग व्यासांना शरण गेला. तुम्ही म्हणला होतात बाईच्या नादाला लागू नको, मी लागलो आणि तिचं ऐकलं. बरं आता झालाय कुटाणा कसा बी, पण कोणत्याही कुटाण्यात वकिलाकडे जा गेल्यास काहीतरी राय निघल म्हणून माणूस पुन्हा सुटण्याचाच प्रयत्न करील ना. हे का वकील साहेब 10,000ची 20,000 फीस घ्या, पण एवढ्या गुन्ह्यातून मला कसंही वाचवा. मग व्यास म्हणले वाचतो, तुला काय करावं लागल? माझे शिष्य आहेत वंशम पायन. त्या वंशम पायनाकडे जाऊन महाभारत कथा लाव, ती कथा ऐक. त्या कथेमध्ये 18 पर्व आहेत. किती पर्व? 18. ते 18 पर्व ऐकल्यास हे तुझे 18 ब्राह्मण, 100 ब्राह्मण नाही, सॉरी चुकून म्हणलो मी, 18 ब्राह्मण होते. शतखंड झाले म्हणायचं ते, मी 100 म्हणलो का बोलत 18 ब्राह्मण होते. किती ब्राह्मण होते? 18. दुरुस्ती करून घ्या, प्रिंट मिस्टेक होते एखादी ही अशा फास्ट मध्ये. आता 18 पर्व तू ऐकल्यावर मग तुझं हे पातक जाईल. मग महाभारत वंशम पायन सांगायला व्यासपीठावर, ऐकायला जन्मेजय. एक पर्व झालं, जसं रामायणात 7 कांड आहेत, एक कांड झालं की आपण पंगत घालतो. एक पर्व झालं की एक ब्राह्मण उठून बसू लागला. दुसरं पर्व दुसरा ब्राह्मण जिवंत. असे 18 ब्राह्मण जिवंत झाले. ही हरिकथेची ताकद आहे. विठ्ठला म्हणून सदा नाम घोष हरी करू हरिकथा. अशी हरिकथा आपण केल्यास आपलं पातक राहील का हो? आपले तर पातक चिल्लर आहेत. ज्याचे मोठे मोठे पातक होते ते सुद्धा पातक पापाचे कळप पळती पुढे. आता हो द्या थोडा वेळ सांगतो. पाप राहत नाही. देव म्हणतात अपि चेतसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्व ज्ञान प्लवेनेव व्रजिनम संतरिष्यसी. किंवा किती जरी पापी असला तरी त्याचं पाप राहत नाही. म्हणून पापाचे कळप पळती पुढे. म्हणून आपण सुद्धा नाम चिंतन केलं तर ज्ञात अज्ञात आपल्या हातून झालेल्या पापातून वकिलाकडे जायची गरज नाही, फीस द्यायची गरज नाही. कीर्तनात आलं की कीर्तनात आल्यासच ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, पापत जातात देव आपला ऋणी होतो. देवावर आपलं ऋण होतं. तुकोबराय देवापाशी गेले की देव खाली मान, कारण देणेकरी होता, त्याच्यावर ऋण होतं. 4 जन्मापासून सेवा केली ती. त्रेतायुगात प्रल्हाद, सत्ययुगात प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद, द्वापार युगात उद्धव, कलियुगात नामदेव आणि पुढेच जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया असा 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तन. नामदेवराय तुकोबराय यांनी 4-4 5-5 जन्म भजन केले. नवे जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज म्हणले देवा मला करमत नाही, तू इथं निघालास की मी तुझ्या संगच. राम वनाला निघाले, सीता माता म्हणल्या मला इथं बसून जमणार नाही, जिथे राम तिथे सीता. म्हणून तसं जिथं नाम तिथं देव. आता मदभक्ता यत्र गायंती तत्र तम तिष्ठमी नारदा. तुम्ही म्हणताल आता देव कुठं आहे? तर कथे माझी उभा देव, जिथं नारदा मी उभा तेथे. कुठं? माझे भक्त गाती जेथे. आता इथं कीर्तनात अदृश्य रूपानं देव उभा असतो का? त्याला नामाची कीर्तनाची आवड आहे आणि तो तिथून दुरी न वजे दौडिता. त्याला हाकलून जरी लावलं तर पुन्हा येतो तो आणि इथंच उभा राहतो, जातच नाही. इतका
निर्लज्ज आहे देव, त्याला लाजच नाही. विठ्ठला विठ्ठला. आता म्हणत नाही, फक्त थोडक्यात शेवटचं सांगतो. मग अशी आमची अवस्था झाल्यावर आता आम्ही जे बी कर्म आलं, आता आमच्या लक्षात आलं की देवा कर्मही कसे करायचे संसारात राहून. करता मी नाही असं समजायचं आणि कर्म करायचं. नीट बघा, त्याला ब्रह्मार्पण कर्म म्हणायचं. मी हे कर्म केलं, आता मी ही कीर्तन रूपी सेवा केली आणि देवाला समर्पित केली. हे वाक्पुष्प, ती वाकडी का नीट देव जाणे, त्याच्यातल्या चुका ते देव बघल. मला घेणं नाही का, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायक पान. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूत युक्ती. बरं, तुम्ही म्हणाल आम्हाला लय मोठा उपदेश केला. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी. म्हणून वक्त्या नाही असं समजायचं नाही की मी खूप ज्ञानी मिले लोकांना उपदेश करतो. मी उपदेशकच नाही, संतांचा सेवक आहे. आणि ग्रंथात जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत देवाचा मेसेज ॲज इट इज. भगवद्गीतेत जे सांगितलं, रामायणात, महाभारतात, वेदात, उपनिषदात, हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे. जेव्हा जात नसेल तेव्हा कुठंतरी मध्ये पाईपलाईन ब्लॉकेज आहे म्हणायचं. हृदयाला रक्त पुरवठा होईना गेलं की डॉक्टर म्हणते मध्ये ब्लॉकेज आहे. ते ब्लॉकेज काढल्याशिवाय पुन्हा रक्त पुरवठा सुरळीत होत नाही, नाही तर पाईपलाईन मधूनच कुठंतरी लिकेज होते. विठ्ठला. म्हणून आता तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाय. देवा आता आम्ही जे बी परमार्थ गेला, लाभ आणि तुटी देव जाणे. आम्ही लाभही बघणार नाही, काय घडेल ते घडूया शेवटी. लाभ आणि तुटी देव जाणे. देवावर सगळा भार टाकायचा, फक्त मी कर्म करणार. मला कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, पण फळाचा मला अधिकार नाही. कर्म फळ सुद्धा देवाला अर्पण. आणि जे बी करील मी, यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी द्राश्यत यत तपस्यसी कोणते तत्कुरुष्व मदर्पणम. अशी अवघी कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. असे समजून कर्म केल्यास तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगी. मग त्याचा ज्या कर्माचा परिणाम म्हणजे जसं आपण आता केले कर्म झाले त्याची भोग आले मध्ये हो. कारण आपण चांगले कर्म वाईट कर्म केलेले आहेत, त्याचे भोग सध्या भोगायलो. आज मला पगार भेटायला माझ्या पूर्वजन्मीचं पुण्य आहे. ह्या जन्मात बँकेत काही करून ठेवलं तर ते पुढे भेटते. एक पेन्शनर आला माझ्या बाजूला, महिनाभर शाळेला येत नव्हता, त्यानं सही केली पगार उचलला. आणि मी रोज शाळा करून बेजा. त्याला म्हणलं, ते म्हणला मी आधी सेवा केली आहे 35 वर्ष, म्हणून आता सहीचे पैसे आहेत. तशी कधीतरी सेवा केली तर कुठंतरी फळाला येते. आणि ती सेवा देवाकडे जमा पाहिजे. इथंच मी एनकॅश केल्यास पुढे काही राहत नाही. विठ्ठला. एक चेक दोनदा वटविल का बँक, एकदा वटविला विषय मिटला. तसा खेळ. म्हणून तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. हे जरा असं अंतरंगातून कीर्तन ऐकायची सवय लावा, तर काही कीर्तनात सुधारणा होईल. मला वाटते सध्या कीर्तनाचा आत्ताचा व्यावसायिक स्वरूप बघून मला वाटते स्वतःला, आणि मी स्वतःपासून तरी सुरुवात करू शकतो एवढं मला लक्षात आलं. इतरांचा मी मालक आहे का? इतरांचा मी मालक नाही, पण कमीत कमी आपण तरी योग्य ट्रॅकनं आपली गाडी चालवावी एवढं तर मला कळतंय. विठ्ठला. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदी पाप पुण्य अंगा. अग्नीला पाप पुण्य नाही. अग्नी वलई जाळते, वाळ्यालाही जाळते, अग्नीत काही जळतं. अग्नीला काय घेणं नाही. अग्नी म्हणजे कसं आहे, देवाचं मुख आहे. आपल्याला समजा नैवेद्य बी अर्पण करायचं तर अग्नीत टाकायचं, आहुती दिली की ती देवापर्यंत जात असते. अग्नी म्हणजे देवाचं मुख आहे. आपला नैवेद्य देवापर्यंत पोहोचविणारा मधला पोस्टमॅन म्हणजे कोण आहे? अग्नी आहे. मग अग्नीला बाकी काही घेणं नाही. तुम्ही श्रद्धेनं अर्पण केलं, ते ज्याच्या नावानं तुम्ही अर्पण केलं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची मात्र जबाबदारी अग्नीची आहे. म्हणून असा अग्नी आपल्याला, अग्नी कसा आहे, उपकारक आहे. पण अग्नीच्या जवळ बसलं तर उब देतो, आणि जर अग्नीत उडी टाकली तर मग तो जाळतो. म्हणून आपण सुद्धा
अग्नीपासून, अग्निदेवाची कृतज्ञता ठेवली पाहिजे. म्हणून पूर्वीच्या बाया एकदा जर भाकर करताना थोडंसं एवढं चिपट का होईना अग्नीला अर्पण करीत होत्या, असं मी लहानपणी बघितलेलं माझ्या आईचं. आता काय मला माहित नाही, पण आता हे सगळ्या बॉयकटवाले आले तर यांना ग्रंथच माहित नाही, बाकीचा कुठं ना काय माहित असं. विठ्ठला म्हणून आपली संस्कृती जपा आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. निश्चित पुढे फायदा आहे. संतांच्या वचनावर विश्वास ठेवा. देवानं जे सांगितले भगवद्गीतेत त्यानुसार आपलं जीवनात त्याचा उपदेश देवाचा आचरणात आणा आणि या परमार्थ मार्गामध्ये सतत चालण्याचा प्रयत्न करा. देव नेहमी आपल्याकडून असं नामचिंतन करून घेऊ अशी मी भगवतचरणी प्रार्थना करतो. जास्त कारण मी काही उपदेशक नाही. तुम्हाला आता ह्याच्यातून लक्षात आलं असेल, संतांच्या अभंगातूनच जे सांगितलं तेच आपल्या जीवनात उतरवायचं. नेहमी त्याचं चिंतन करायचं, कारण चिंतने तद्रुपता, मग चित्ताला शांती लाभते. मग शांती परते नाही सुख आणि एर अवघेची दुःख, तेने सदा चित्ता समाधान प्राप्त करायचं असेल तर परमार्थात या. इतर ठिकाणी तुम्हाला जगात कुठेही फिरला तर समाधान भेटत नाही. दुर्वास मुनी चौकट फिरून आले, शेवटी अंबऋषाकडेच यावं लागलं आणि त्याला शरण आल्यावर मग चक्र शांत झालं त्यांच्या मागे लागलेलं. मग त्या अंबऋषीचे 10 जन्म देवानं घेतले. अशा बऱ्याच कथा आहेत. आज वेळेअभावी मला सगळ्या सांगणं झालं नाही, ह्याचं पुन्हा खेद वाटतो मला, कारण तरी मी एवढ्या फास्टमध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आता झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी फक्त परिहार मी सुरुवातीला दिला नाही. या गावकऱ्यांनी मला आज या ठिकाणी सेवेची संधी दिली, हे मी माझं परम भाग्य समजतो. भगवंताला कदाचित आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडून घ्यायची असेल, निमित्त मात्र भव सव्यसाची. अर्जुनाला देव म्हणले तू मारलास तरच हे कौरव मरणार आहेत असं समजू नको, तू निमित्त आहेस, हे आधीच मेलेले आहेत, किंबहुना मी यांचं काय करायचं पाहिजे, तुला निमित्त व्हायचं असेल तर हो, आयती संधी आली तुला, गंगा जवळ आले, नाहून निघ. मग त्यानं करिष्ये वचनम तव, शेवटला अर्जुन म्हणतो आता माझा मोहच गेला, नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आणि मग त्यानं गांडीव धनुष्य उचलल्यावर 18 दिवसात युद्धामध्ये विजय मिळवला, पांडवांचा विजय झाला. त्याचं सुद्धा कारण पहा, ते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. कारण द्वारकेचा राणा पांडवा घरी, देवच त्यांच्या घरी होता, सुखाला काय कमी आहे, सर्व सुखले आलो सर्व अलंकार. सगळ्या संकटात रक्षण करायला देव अर्जुनाच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत. कशाला त्याला असलं पोरग बिघडून जात असते जास्त लाडाचं. देवाचा अति लाडका अर्जुन, म्हणील ती इच्छा, बायकोची इच्छा धरली सुद्धा पुढे, स्वतःची भगिनी तो संन्यासी होऊनी जनी, असले लाड कोणी करील, चोरोनी नेली माझी भगिनी. हे काय लाड आहेत का? मला तर कधी कधी वाटतं जास्तच लाड केलाय देवानं अर्जुनाचा. आणि पुन्हा पांडवानाम धनंजया, हे सगळं घडलंय फक्त त्याचं मूळ कारण आहे रोमातून कृष्ण, आणि कृष्णाला समर्पण होतं. सगळी शक्तीच कृष्णाच्या कार्यात समर्पित होती. जेवढेही शस्त्रास्त्र अर्जुनानं मिळविले पाशुपतास्त्र सहित, ते सगळेच देवाच्या पायी समर्पित केले. म्हणजे ह्याला म्हणायचं अनन्य भावानं शरण गेला अर्जुन. मग त्याची सगळीच जबाबदारी, त्याचे लाड पूर्वीना असल, जसं एकदा सासऱ्यानं पोरगी दिली, जवाई गुतला सासरा सुटला, आता तिला काकन चोळीन साडीन आमकन तमकन तिला फिरायला न्यायचं, हे सगळं जवयाचं. सासऱ्याची आता काही जबाबदारी आहे का? काहीच नाही. तसं देवानं स्वतःवर सगळी जबाबदारी घेतल्या, सर्व सुखले आलो. हे असले पोरं पांडव देवानं आपले निमित्त केले भगवत कार्यामध्ये, आणि देव त्यांच्या घरी नांद लाव द्वारकेचा राणा पांडवा घरी. असा उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. कसल्या बी संकटात रक्षण केलं. ही नामाची ताकद आहे, हे लक्षात घ्या. आणखी किती नामाचं महात्म्य सांगल तेवढं कमी आहे. कारण एका ठिकाणी पुष्पदंत कवी म्हणतो, देवा तुझं वर्णन किती करू, आता बस म्हणतो. असितगिरी समशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुर्वी लिखती यदि ग्रहित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. सर्व काळ शारदा जरी लिहित बसली कल्पवृक्षाच्या लेखनीनं, तरी तुझं गुणवर्णन होणार नाही. ते मुंजादेव महाराजाला होईल का? विठ्ठला.
या ठिकाणी आल्यानंतर मला सर्व गावकऱ्यांनी सेवेची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व टाळकरी गुणीजन मंडळ, आमचे दोन्ही संगीत अलंकार, मृदंग वादक, विनेकरी, तुम्ही बसलेले सर्व श्रोते आणि माता भगिनी, आदी करून गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती. त्याच्यानंतर आज मी ज्यांच्या इथं जेवण केलं ते माझ्यासोबत आलेले रमेशराव सूर्यवंशी, आपल्या नेळ्याचे सरपंच. नेहमीच मी जुन्या गावात सुद्धा कीर्तनाला 2 वर्षापूर्वी 2दा-3दा आलेलो आहे. त्यांच्यामुळं हा योग आला. यावर्षी महागावात आल्यामुळं योग हा योग आला. मोतीराम महाराज, कोणजी महाराज, आपल्या भागाचं वैभव आहेत. मारुतराव महाराज, हे दामाजी आप्पा, हे सगळे जे आहेत आपल्या भागाचं वैभव आहेत. त्यांनी परमार्थ पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणून कोणजी महाराजांना वंदन करतो, सद्गुरू मोतीराम महाराजांना वंदन करतो. मारुतराव महाराजाचा हाच वारसा पुढे आपल्याला चालवायचा आहे. हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. अशा संत वृंदांच्या पदस्पर्शानं पावनभूमी तिथं सेवा झाली. गोदाकाठी सेवा आहे, गोदातटी निर्मळे, देवदेवतांची रावळी आणि संत महंत मेळे, दिवस जाय सुखाचा. अशा या ठिकाणी सेवा झाली. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. कुणाचाही नामोल्लेख न करता सर्वांनी मला या ठिकाणी प्रेमाखातर संधी दिली आणि देवानं जशी वाकडी सेवा करून घेतली ती गोड मानून घ्यावी अशी मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर काही मनावर आता तुमचं. क्षमा